बॉसच नाही सगळ्यांची, इन्चार्जच ना किचनची. मग तू यांना नीट समजवायचं. हे काय आहे, हे जे फोटोशूट चालू आहे ना ते सासू मॉमच्या परमिशनने सुरू आहे. आणि हे अर्जंट फोटोशूट असल्यामुळे ना मला कोणाचीच लुडबुड नको आहे यात. काय आहे, कंपनीच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. त्यामुळे इथे जे काही घडतंय त्याची खबर बाहेर जाता कामा नये. कळलं? खबरदार जर कोणी सासू मॉमला किंवा आदित्यला कॉल करून कुठलंही इथलं अपडेट दिलं तर एका मिनिटात एकेकीला फायर करेन मी. कळलं ना? कळलं? आता थोबाड काय बघताय? कामाला लागा चला. ए काम कर चल. हे अनेक वेगवेगळ्या बिझनेसमध्ये आहेत, पण सगळेच प्रोजेक्ट बिझनेससाठी केले जात नाही. काही प्रोजेक्ट्स बिझनेसच्याही पलीकडे असतात आणि हा प्रोजेक्ट, ही शाळा, हा त्यातलाच एक भाग आहे ज्यासाठी आपण इथे सगळे जमलो. सो याबद्दलची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन माझा लहान भाऊ प्रीतम किर्लोस्कर देईल. हो. प्रीतम कम. हॅलो, तुम्हाला तुमच्या समोर प्रेझेंटेशन दिसतंय? ओके गुड. सो आता मी सुरू करतो. येस. ए तिकडे काय? इकडे. मिस्टर प्रीतम, तुम्ही सांगताय ते पटतंय आम्हाला, पण प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काही प्रोज आणि कॉन्स असतात आणि हे स्कूल प्रोजेक्ट उभं करण्याच्या आधी त्या सगळ्यांवर विचार करणं आवश्यक असतं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे प्रोजेक्ट ग्रामीण भागातल्या गरीब विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाशी निगडित आहे. येस. गुड. हेतू तर चांगला आहे, पण यासाठी पात्रतेचे निकष काय ठरवलेत तुम्ही? कारण फुकट मिळतंय म्हणल्यावर पात्र नसलेले लोक याचा फायदा उचलतील आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना याचा लाभच मिळणार नाही. हो. मॅडम नाही म्हणतात येत. ए पारू चल पटकन चादर काढ. अरे काय नाही 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 लावलंयस? किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची ब्रँड एम्बेसेडर आहेस ना तू. मान सन्मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते, हातात चेक मिळतो, होर्डिंग्सवर फोटोज लागतात, तेव्हा आवडतं ना सगळं. हा, आणि मग कंपनीसाठी काहीतरी करण्याची वेळ येते तेव्हा ही असलं नाटकं करतेस का तू? हे बघ, गपचूप या आहेत त्या कपड्यांमध्ये मी सांगेन तसं फोटोशूट करायचं, कळलं? चादर काढ.
तू अशी नाही ऐकणार. सादर काढ. अगं काय करते पारू? पारू, अगं पारू, आता आपण दोघींनी लपाछपी खेळायची का? पकडू मी तुला, पकडू? पकडू. देवा देवा रो, कुठल्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देतोयस मला? मला मला सोडव रे यातनं. देवी आई या फोटोशूट साठी आहे ना, ही अशी कपडं मला घालायला देण्यासाठी तयार कशा झालं काय माहिती. नको रे एवढी मोठी शिक्षा देऊ. अगं लाजू नको पारू, बाहेर ये. दामिनी आंटी, ती अशी नाही ऐकणार. मी आणते तिला. पारू, चल बाहेर चल. नाही चल बाहेर. थांब इथे. सासू मॉमनी डोक्यावर चढवलंय म्हणून खूप माज आलाय ना तुला. आज मी तुझी ब्रँड अँबॅसेडर होण्याची हौस पूर्ण जिरवून टाकते.